नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, भारतामध्ये एका पक्षाची चर्चा चालू आहे. तो नवीन पक्ष म्हणजे तो आभासी पक्ष म्हणू त्याला, आभासी पार्टी म्हणू त्याला. कारण प्रत्यक्ष त्या पक्षाची रीतसर नोंदणी झालेली नाही. तो पक्ष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र, अवघ्या 30 वर्षाचे, जे अमेरिकेमध्ये बोस्टन या शहरामध्ये आहेत. त्यांनी अनपेक्षितरित्या अचानकपणे या पार्टीची स्थापना केली आणि त्या तरुणाचं नाव आहे अभिजित दिपके. या अभिजित दिपके यांनी पार्टीची स्थापना केली आणि पाहता पाहता काही दिवसामध्येच या पक्षाला ऑनलाईनच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. आणि म्हणून तरुणाई मोठ्या संख्येने त्या पक्षामध्ये सामील होत आहे. असं वातावरण पुऱ्या भारतामध्ये निर्माण झाले असतानाच येथील जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्यामध्ये देखील आता विचार विनिमयाला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी समजा ही कॉक्रोच जनता पार्टी, ते अभिजित दिपके जे आहेत ते समजा भारतात आले आणि त्यांनी या ठिकाणी रीतसर या पक्षाची व्यवस्थित मांडणी करून, या पक्षाची व्यवस्थित बांधणी करून आणि पक्ष संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने वाढवायचा याचा विचार करून आणि थोडा मोठ्यांचा विचार घेऊन त्यांनी जर पुढे या पक्षाची व्यूहरचना रचली आणि तसं कामकाज चालू केलं आणि पुढे मागे या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं तर, आणि या पक्षाला प्रचंड पाठिंबा मिळाला तर कुणाचं नुकसान होईल? कुठल्या राजकीय पक्षाचं नुकसान होईल? तर मला असं या ठिकाणी वाटतं की कारण अभिजित दिपके म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांचे तरुणी हे सध्या सत्ताधारी पक्षांना वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत आणि सत्ताधारी पक्षांना त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचारणा करत असताना जीवनमरणाच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मजुरांच्या प्रश्नावर ते प्रश्न विचारत असताना त्यांनी जर उद्या पक्ष काढला आणि तो पक्ष उद्या जोरदार चालला तर नुकसान कोणाचे होईल? तर मला असं व्यक्तिगत वाटतं की भारतीय जनता पार्टीची अजिबात नुकसान होणार नाही. नुकसान होईल ती भारतामधील वेगवेगळ्या राज्यातील असणाऱ्या प्रादेशिक पक्षांची आणि विशेषतः काँग्रेस किंवा इतर छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांची नुकसान होईल. कारण की भारतीय जनता पार्टीला नुकसान होणार नाही हे असं मी का म्हणतो, तर भारतीय जनता पार्टी ही रात्रंदिवस निवडणुकांचा विचार करणारा पक्ष आहे आणि निवडणुका कशा जिंकायच्या याचं तंत्र ते शिकलेले आहेत. त्यांच्याकडं प्रचंड पैसा आहे आणि विशेषतः भाजप म्हणजे त्यांचे जे वरिष्ठ आहेत, त्यांचे जे वरिष्ठ किंवा ज्यांचा सल्ला म्हणजे मातृसंस्था म्हणतात ती RSS आणि RSSच्या शेकडो संघटना आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते, नेते आणि विशेषतः कार्यकर्ते हे अंडरग्राऊंड सातत्याने काम करत असतात भारतीय जनता पार्टीसाठी. आणि निवडणुकीच्या काळामध्ये हजारो स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी फिरत असतात, आतून प्रचार करत असतात आणि एक प्रचंड अशी त्यांची निवडणुका जिंकण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आता सध्या एवढ्या 43 वर्षात कोण हरवेल अशी शक्यता कमी आहे. परंतु पुढे सांगता येत नाही की इंदिरा गांधींना देखील हार पत्करावी लागली होती, तर काही होऊ शकतं. परंतु मला असं वाटतं की खरी नुकसान होईल ती छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांची. कारण प्रादेशिक पक्षांनी या ज्वलंत प्रश्नांवर मोठी आंदोलनं केली नाहीत किंवा त्यांच्या नेत्यांनी तशा पद्धतीने सरकारला घेरलं नाही
आणि सरकारला अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तशा पद्धतीची मोठी आंदोलनं केली नाहीत. आणि या नवख्या मुलांनी या ठिकाणी पक्षाची स्थापना केली आणि त्याला मोठ्या प्रमाणात जर यश मिळतं आहे आणि पुढे मागे या नवख्या मुलांनी त्या कॉक्रोच जनता पार्टीला खऱ्या अर्थानं कार्यान्वित केलं आणि त्याला जर खऱ्या अर्थानं जनतेचा पाठिंबा मिळाला तर ते नुकसान या छोट्या मोठ्या राजकीय पक्षांचे होईल. आणि विशेषतः मला असं वाटतं की या छोट्या मोठ्या ज्या राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांचे जे वडील असतात, त्यांचे आजोबा असतात आणि जे कोणी मोठे नेते असतात त्यांनी तो पक्ष वाढवलेला असतो आणि त्या पक्षाच्या नंतर त्या नेत्याच्या नंतर त्या पक्षाचे प्रमुख होतात त्यांची मुलं मुली. आणि मग त्यांच्या या प्रादेशिक पक्षांच्या असणाऱ्या वारसदारांचे नुकसान आहे. कारण या पक्षाचे वारसदार बहुतेक हे तरुण असतात आणि त्यांनी बाकी त्या वारसदारांना आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष जो रेडीमेड पक्ष आहे, ज्यांनी म्हणजे हजारो त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, परंतु ते एवढा काही करिश्मा करू शकले नाहीत जसं या मुलांनी आता जो करिश्मा केला आहे तसा. आणि मग पुढे मागे या कॉक्रोच जनता पार्टीला जर प्रचंड यश मिळत असेल तर मग या नवोदित जे पक्ष आहेत, जे युवा नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहील आणि त्यांची जागा घेईल हा अभिजित दिपके. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नुकसान होणार आहे ते विरोधी पक्षाचं. आजच्या घडीला विरोधी पक्षातील सर्वच मातब्बरांना नाविलाजाने का होईना पण त्या अभिजित दिपक्याचं अभिनंदन करावं लागतंय. अभिजित दिपकेंच्या प्रश्नांना त्यांना पाठिंबा द्यावा लागतो आणि त्यांची वाहवा करावं लागते. मनातून ते खरं म्हणजे कष्टी आहेत, दुःखी आहेत, परंतु त्यांना म्हणावं लागतंय की या तरुण मुलांना तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे, या तरुण मुलांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि एक तरुणांचा बुलंद आवाज निर्माण झाला आहे. शासनाच्या विरुद्ध तरुण मुलं आता भडकून उभी राहिली आहेत, तरुण मुलं आता जागी झाले आहेत, असं या विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणणंच भाग आहे. कारण की विरोधी पक्षांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं एकत्रित येऊन जाब विचारला नाही आणि म्हणून सातत्याने विरोधी पक्षांची हार होत असते. आणि मग या पुढील काळामध्ये जर आणखीन एक पक्ष निर्माण झाला कॉक्रोच जनता पार्टीच्या रूपाने तर मग विरोधी पक्षांचं काय होईल? तर मला असं वाटतं की या कॉक्रोच जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीला फारसा त्रास होणार नाही, भारतीय जनता पार्टीची फारशी नुकसान होणार नाही. ही नुकसान होईल ती विरोधी पक्षाचीच होईल. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या युवराजांनी आत्ता बाकी जनतेमध्ये जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे आणि सातत्याने आंदोलन घेऊन हे उभी केली पाहिजेत. या ठिकाणी एक जाणवतं की हा अभिजित दिपके सातत्याने म्हणतो की मी आंदोलन करणार आहे ते शांततेच्या मार्गाने, मी आंदोलन करणार आहे घटनेला धरून. तरी भारतीय जनता पार्टीचे काही लोक सातत्याने तशा पद्धतीचं वातावरण तयार करतात की एक अशांतता पसेल, नेपाळसारखी परिस्थिती होईल का, बांगलादेशासारखी परिस्थिती होईल का, तर अशा पद्धतीचं श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल का, तर अशा पद्धतीचं मुद्दाम ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नेते बोलत असतात. परंतु या ठिकाणी त्या मुलांनी बाकी वारंवार सांगितलं आहे की मी अहिंसेचा मार्ग पत्करणार नाही, तर मी सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल आणि शासनाला जाब विचारेल. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आणि अनेक बेरोजगारांच्या संदर्भामध्ये ज्वलंत प्रश्नावर मी आवाज उठवेल, तो सनदशीर मार्गाने. आणि म्हणून या मुलाचं अभिनंदन करूशी वाटतं. पण पुढे मागे आता पाहूया कशा पद्धतीने भारतामध्ये या पक्षाची रितसर सुरुवात होते, रितसर नोंदणी होऊन हा पक्ष कशा पद्धतीने वाटचाल करतो आणि थोडा मोठ्याचा आशीर्वाद घेऊन, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने या पक्षाची रचना होते यावरच अवलंबून आहे. परंतु सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीला फारसा त्रास होणार नाही. भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत, मूळ भारतीय पार्टीचे जे नेते आहेत, ते काहीच यावर बोलणार नाहीत. त्यासाठी बोलण्यासाठी बाहेर वेगवेगळ्या पक्षातून सत्ता उपभोगून आलेले जे भारतीय जनता पार्टीमध्ये सामील नेते झालेत तेच आता तावातावाने बोलत आहेत. परंतु मूळ भारतीय जनता पार्टीचे नेते बिलकुल बोलणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की बोलणारे त्यांच्याकडे भरपूर लोक त्यांनी असे त्यांच्या पक्षामध्ये घेतलेत की जे वेगवेगळ्या पक्षातून आलेले आहेत. परंतु ते बाकी आता तावातावाने भारतीय जनता पार्टीची बाजू मांडत असतात, मोदी साहेबांची बाजू मांडत असतात. आणि कोण्या एका काळी त्यांनी भाजपावर टीका केली असते, कोण्या एका काळी त्यांनी मोदी साहेबांवर टीका केली असते. परंतु तेच बाकी लय अक्राळतावाने बोलताना बाकी दिसत आहेत. परंतु मूळ भारतीय जनता पार्टीवाले मुळीच आवातावा बोलताना दिसत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, अडवाणी, मुख्तार नबी अब्बास नंतरच्या काळात किंवा शाहनवाज नक्वी असतील किंवा
अटलजींबरोबर, अडवाणीजीबरोबर सिकंदर बख्त नावाचे जे मुसलमान जो नेता होता, त्या मंडळींनी भारतीय जनता वाढवण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले आणि मूळ भारतीय जनता पार्टीचे लोक फार आवातावा बोलत नाहीत. अहो स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला त्यांनी एक सौम्य शब्द वापरला होता, आंदोलनजीवी. परंतु ते देखील अत्यंत कठोर शब्दात बोलत नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये नवख्याने आलेले इतर वेगवेगळ्या पक्षातून आलेले जे नवशे गवशे आहेत ना, ते बाकी तावातावाने बोलताना दिसतात. परंतु या ठिकाणी बाकी या कॉक्रोच जनता पार्टीचा सध्या तरी भारतीय जनता पार्टीला फारसा त्रास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. एवढंच फक्त मी म्हणू शकतो की कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रचंड दबावामुळे काही निर्णय जनतेच्या हिताचे भारतीय जनता पार्टीला घ्यावंच लागतील आणि ही देखील फार मोठी त्यांची विजयाची बाजू आपल्याला म्हणता येईल. कारण कॉक्रोच जनता पार्टीच्या रूपाने, दबावाच्या रूपाने जर भारतीय जनता पार्टीने लोकाभिमुख निर्णय घेतले आणि लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले तरी देखील कॉक्रोच जनता पार्टीला श्रेय देता येईल, एवढंच या ठिकाणी मनोसी वाटते. तरी मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील व्हिडिओ पाठवा, कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.